अहिल्यानगर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडण्यात आलाय। 12वीच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याला कॉपी पुरवताना नगरचे तहसीलदार अनिल तोडमल यांना रंगेहात पकडण्यात आला आहे। तहसीलदार हा कॉपी पुरवत होता अशी माहिती समोर आली आहे आणि रंगेहात या तहसीलदाराला पकडण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे, तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पण या तहसीलदाराला 12वीच्या पेपरसाठी कॉपी पुरवण्याची गरज का पडली असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर कारवाई केली जाते। तर धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। कॉपीच्या अनेक घटना समोर येताना दिसतात आणि अशामध्येच आता एक प्रशासकीय पदावर असलेली व्यक्ती, तहसीलदार पदावर असलेली व्यक्तीने सुद्धा कॉपी पुरवल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आला आहे। कॉपी मुक्त अभियानाचा त्यामुळे फज्जा उडताना दिसतोय। त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने या तहसीलदाराने कॉपी पुरवलेली आहे। तो तहसीलदार बाहेर येऊन कोणाशी तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण मग तो हे सर्व केल्यानंतर, कॉपी पुरवल्यानंतर कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण कॉपी करणं हा गुन्हा आहे, ते चुकीचं आहे, तरी सुद्धा एका प्रशासकीय पदावर असलेली व्यक्ती कॉपी करतेय। अहिल्यानगर मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडण्यात आलाय। 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि याच वेळेला विद्यार्थ्याला त्यांनी कॉपी पुरवली होती अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। साहेबराव, काय सांगाल? एक्सक्लुसिव्ह आणि तेवढीच धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल, एका नायब तहसीलदारांना कॉपी पुरवली आहे, काय सांगाल याविषयी? आपण जे व्हिडिओ चित्र पाहता एक्सक्लुझिव्ह आहे आणि अतिशय धक्कादायक आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही माहिती माझ्याकडे आली त्यावेळेस मी खात्री केली, मला या अगोदर विश्वास बसत नाही। एखादा नायब तहसीलदार जर कॉप्या पुरवत असतील तर कॉपीचा फज्जा उडवलेला आहे। एकंदरीत पाथर्डीमध्ये यापूर्वीही कॉप्यांचा वरती या बंधन घालवले असं पुरं गेलं होतं। कॉपी करण्यामध्ये माहेरघर आहे ते पाथर्डी, त्याच्यावरती शासनाने यावेळेस कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। असं असायचा, ड्रोन कॅमेरे ठेवले ते। असं असताना शासकीय कर्मचारी जो नायब तहसीलदार पदावरती आहे नगरमध्ये, अनिल तोडमल, त्याचा मुलगा 12वी मध्ये परीक्षा देत आहे। आज बायोलॉजीचा पेपर आहे आणि त्या पेपरच्या मुलासाठी परीक्षेत बसलेला आहे आणि त्याला कॉपी पुरवण्यासाठी हे माशे गेले होते। गेले 4 दिवसापासून, ज्या दिवसापासून परीक्षा सुरू झाली त्या दिवसापासून हे नायब तहसीलदार तिथं मुलाला कॉप्या पुरवत आहे। तिथल्या काही स्थानिक लोकांना संशय आला, त्यामुळे हे पकडला गेला। मुळामध्ये नायब तहसीलदार आपल्या घरामध्ये शासकीय हे होतं, कार्ड होतं आणि त्यामुळे पोलिसही अडवत नव्हते, कारण नायब तहसीलदार आहे। आणि अशा प्रकारे एखादा नायब तहसीलदार आपल्या मुलाला कॉपी देतो। अगदी बरोबर आहे साहेबराव, एकूणच असं म्हणता येईल की आपल्या पदाचा गैरवापर सुद्धा या व्यक्तीने केलेला असेल।